आणि या गोष्टीकडे देखील गोलंदाजी करण्यास संघाने लक्ष द्यायचं आहे की पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. जर पहिली 3 षटकं आपण 15 मिनिटांमध्ये पूर्ण केली नाहीत तर आपल्याला चौथ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजीसाठी दीपन आपल्याला पाहायला मिळतोय, एक युनिक नाव आणि एक अष्टपैलू महत्त्वपूर्ण खेळाडू बापदेव भैरव संघाचा आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन येतोय यशांच्या मागे यशस्वी करताना आपण पाहतोय विराजला. अजून एक अष्टपैलू खेळाडू. जर या संघाकडे पाहिलं तर हे 2 खेळाडू आणि बरेच अन्य खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली आणि हा संघ देखील असा संघ आहे जो बऱ्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघाला आश्चर्याचे झटके देतो. दीपन पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडू पायाचा वेध घेतोय, अपील नक्कीच केलं जात आहे. मात्र पंच सांगतात चेंडू डावी सोडून बाहेर जाणारा यशांचा वेध घेणारा चेंडू नव्हता, त्यामुळे या चेंडू कोणतीही धाव इथे मिळत नाहीये. निर्धार चेंडू इथे षटकाची सुरुवात होते, या इनिंगची सुरुवात होते. 4 षटकांचा सामना आहे आणि आत्तापर्यंत या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेत आपण पाहिलं तर सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच 58 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर पाहिलं सर्वात लोएस्ट धावसंख्या, खूप कमी धावसंख्या. नक्कीच त्या संघाचं मी नाव घेणार नाही कारण कोणत्याही संघासाठी अशा पद्धतीचा खेळ हा नकोच असतो, असे रेकॉर्ड्स नकोसे असतात कोणत्याही संघासाठी. यावेळेसचा चेंडूला मोठ्या स्ट्रोकमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडागी चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. एकेर धावेने पहिली धाव दाखवली लागते आणि धावांचा श्रीगणेशा होतोय, धावांचा शुभारंभ होतोय, धावांचा प्रारंभ होतोय तो म्हणजेच दादरेश्वर जांभूळपाडा या संघासाठी. दादरेश्वर जांभूळपाडा संघ आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला नाहीये. मात्र या सामन्यात एक चांगला खेळ दाखवायचा आहे, आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल बनवून द्यायची. यासाठी सलवऱ्यांची जोडी सज्ज झाले. पुढे 6वा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होत आहे. इथे आपण पाहतोय या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. अपील होतं, फलंदाज पुढे सरसावला होता, पदलय त्याचा वापर केला होता, स्टेप आउट होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र पायाचा वेध घेत चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. पुन्हा एक धाव मिळेल. दीपनचं मी कौतुक करेन, पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात फलंदाजाला तो कोणतीच मोकळीक देत नाही, कोणतीच सूट देत नाही, हात मुख्य करण्याची संधी देत नाही आहे, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय आणि आपल्या संघासाठी नक्कीच चांगली गोलंदाजी दीपनची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत दीपन. यावेळेसचा चेंडू इथे उजव्या दूरवर जाणारा चेंडू. पंच सांगतायत आपले दोन्ही हात समांतर करून हा चेंडू वाईड आहे. अवांतर ही धाव मिळते आणि अवांतर धावाने एकूण धावसंख्या 3 झालेली आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, सो त्यामध्ये काहीसे एक्सपेरिमेंट प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या दरम्यान प्रतिस्पर्धी संघाला अवांतर धाव ही दिली जाते. ज्या पद्धतीने दीपनचे षटक आपण पाहतोय, फलंदाज थोडासा फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र बॅट अँड चेंडूचा सुरेख असा मिळाप होत नाही. आपल्या फॉलोथ्रूमध्ये पुढे सरसावं. दीपन चेंडूला फील्ड करण्याच्या प्रयत्नात धाव रोखण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे इच्छिकी सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या एकेर धावेने एकूण धावसंख्या 4 झालेली आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर बापदेव भैरव संघ नक्कीच कर्णधारची रणनीती स्पष्ट आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण प्रथम गोलंदाजी करायची, आपल्या गोलंदाज संधी द्यायची. गोलंदाजी त्यांनी जास्त विश्वास दाखवला आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील, धावा रोखतील, कमी टार्गेट मिळेल आणि त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये ती धावसंख्या पार करत विजय संपादन करायचा. मात्र दुसऱ्या बाजूला दादरेश्वर जांभूळपाड संघ नाणेफेकीचा कौल जरी आमच्या बाजूने लागला नसला तरी आम्ही एक मोठी धावसंख्या रचणार या उद्देशाने त्यांचा खेळ मैदानात करण्यासाठी सलवऱ्यांची जोडी आपण पाहतोय, संचित आणि निशांत. आता संचित डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईकवर असेल. बॅटची कडागे चेंडू हवेत पॉइंटच्या क्षेत्र ऍक्शन मध्ये आणि फलंदाज संचित बॅक टू द पॅव्हलियन. चेंडू होता, मात्र या चेंडूत फटका लगवण्याचा मोह आवरता येत नाहीये तो म्हणजे फलंदाजाला. आणि या चेंडूला रीच करण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेत चेंडू हवेत गेला आणि पॉईंटच्या क्षेत्रक्षणी उर्वरित काम पूर्ण केलं. झेल टिपला. फलंदाज इथे संचित बाद झालाय. गोल्डन डकचा तो शिकार होतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय फलंदाज जयेश. दीपनला विकेट प्राप्त होते.
यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या दुर्वजन चेंडू, पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे वाईटचा, वाईट +1 एकूण 2 धावा मिळतील. इथे मात्र बघा अतिरिक्त वेग प्रदान करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्या दरम्यान गोलंदाज दिशा भरकटतोय आणि 2 धावा नक्कीच मिळत आहेत, त्या म्हणजेच फलंदाजांना. इथे प्रत्येक धावाचं वेलकम असेल, स्वागत असेल. दादरेश्वर जांभूळपाड संघाकडून करताना एक चांगली धावसंख्या रचायची आहे, कारण या मैदानात जर आपण चांगली धावसंख्या रचली तरच आपल्याला संधी मिळेल सामना जिंकण्याची. धावसंख्या झालेली आहे 6 धावा. षटकाचा विचार केला आत्तापर्यंत चेंडूंची संख्या आपण पाहिली तर 5 चेंडू झालेत. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू, चांगला चेंडू, या चेंडूवरती 1 धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. जोपर्यंत पॉईंटच्या क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉईंटला जातो, चेंडूला फील्ड करतो, 1 धाव मिळेल. या 1 धावेने षटकाची सांगता होते. पहिल्या षटकात, पॉवरप्लेच्या षटकात 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कोणते मोठा स्ट्रोक आला नाही, कोणती बाउंड्री या पहिल्या षटकात अद्याप पाहायला मिळाली नाही आहे. पाहूया उरत 3 षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. मित्रांनो, या गोष्टीकडे लक्ष द्या की टायमर लावलेला आहे आणि पहिले षटक पूर्ण होण्यासाठी 5 मिनिटाचा अवधी लागला आहे. आपण जेवढा वेळ काढाल, जर आपण उशीर केलात आणि 15 मिनिटामध्ये 3 षटकं पूर्ण झाली नाहीत तर चौथ्या षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. वळीय मैदानाकडे जिथे आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय बापदेव भैरव संघाकडून गोलंदाज राज. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा शिवसाई चषक 2026 आलेले सर्व प्रेक्षक, सर्व मान्यवर, खेळाडू, त्यांचे पाठीराखे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मी हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी आपण पहिला आकर्षक पार्श्वभूमी दरवर्षीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती, योग्य टप्पा, योग्य दिशा आपल्याला पाहायला मिळते. चेंडूवरती बघा विशेष गती नाही आहे, मात्र अचूकता. आपल्याला अचूकतेचा विचार केला तर नेहमीच आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅकग्रा त्याची आठवण येते. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, बघा चांगली गोलंदाजी केली जाते आणि फलंदाज मात्र इथे संभ्रमात सापडलाय. कशा प्रकारे चेंडूचा सामना करायचा, चेंडूला पुढे जाऊन फ्रंटफुटला जाऊन खेळायचं की बॅकफुटला जाऊन खेळायचं, म्हणजेच पुढे सरसावत खेळायचं की मागे जाऊन खेळायचं, या डबल माइंडेड अवस्थेत म्हणजे या द्विधा मनस्थितीत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच इथे आपण पाहिलं धावा येत नाही आहेत. इथे चेंडूला जोरकस प्रहार करण्याच्या प्रयत्नात चेंडूला उंच हवेत भिरकावलाय, झेल होणार नाहीये. क्षेत्ररक्षक सीमारेषेपर्यंत जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील 2 धाव मिळत आहेत. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला आपण विचार करतो, आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं केवळ षटकार आणि चौकांची परिभाषा केली जाते, मात्र एकेरी दुरी धावांचा कुठेतरी विसर पडला की काय असंच म्हणावं लागेल. मात्र एकेरी दुरी धावांचं महत्त्व आपल्याला त्यावेळेस कळतं जेव्हा आपला संघ 1 किंवा 2 धावांनी पराभूत होतो. तर मग एकेरी दुरी धावा देखील घेणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला चांगले खेळाडू आपण पाहिलेत तर त्या खेळाडूंची खासियत आपल्याला पाहायला मिळते की एकेरी धावा घेतात आणि ज्या ज्यावेळेस खराब चेंडू मिळतो त्यावेळेस ते मोठे स्ट्रोक घेऊन जास्त धावा जमवतात. पुन्हा एकदा डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे अशी सन्माननीय प्रकाशी अष्टमकर सर आपल्याला वाईटचा इशारा कळवत आहेत. अवांत सुपाची एक धाव मिळते. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा, सलग दुसरा वाईट येतोय आणि या 2 अवांतर धावांनी आपण पाहिलं एकूण धावसंख्या 11 झालेले. कुठेतरी गोलंदाजाने चांगल्या सुरुवातीनंतर तो थोडीशी दिशा भरकटतोय, कुठेतरी लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. लेट स्विंग आपण पाहतोय आणि त्यामुळे चेंडू उजव्याच्या खूप दूरवर जाणारा. यावेळेसचा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने टाकला जातोय. गोलंदाज मी कौतुक करेन, गोलंदाजाकडे विशेष गती नाही आहे पहा, मात्र ज्या पद्धतीने तो फलंदाजा बीट करण्याचा प्रयत्न करतो, ज्या पद्धतीने त्याने पहिले 3 चेंडू टाकले त्याच पद्धतीने हा चेंडू टाकला आणि अशा वेळेला फलंदाजाला धावा जमवता येत नाही आहे. फलंदाज मात्र अडचणीत सापडलाय. पुढे सरसा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय काय घडतंय. यशस्वीकडून इथे नक्कीच थोडीशी चूक झाली असं मी म्हणेन.
फलंदाजाला बाद करण्याच्या प्रयत्नात तिथे एक धाव नक्कीच दिली जाते, स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक रोटेट होणं देखील आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मित्रांनो आपण हेच पाहतो, ज्यावेळेस एखादा फलंदाज चांगला लयीत नसतो तो एकेरी धाव घेतो, दुसरा आपल्या साथी फलंदाज स्ट्राईक देतो, धावफलक हलता ठेवतात, धावसंख्या संघासाठी खूप महत्त्वपूर्ण असते. एक अँकर रोल त्याच्याकडून पाहायला मिळतो आणि ज्यावेळेस तो सेट होतो, चेंडू मिडल करतो, त्यावेळेस तो धावा जमवतो. इथे देखील तेच होणं आवश्यक आहे. या एकेरी धावाने आपण पाहिलं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12 धावा, 5 चेंडू झालेले आहेत. अजून एक चांगलं षटक, कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं तर कोणतीही बाउंड्री आली नाही, कोणतेही चौकार किंवा कोणतेही षटकार अद्याप आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. गोलंदाजांचं कौतुक होत आहे, मात्र फलंदाजांना काहीसं वेगळं करावं लागेल तरच इथे धावा येतील आणि एक चांगला सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, स्विंग अँड मिस, फलंदाज बीट झालाय. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात होती आणि षटकाचा अंत शेवट देखील निर्धाव चेंडूने झालाय. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात त्या म्हणजेच 5 धावा. त्यातील पण पाहिलं तर 3 धावा केवळ गोलंदाजच्या नावावरती मोजल्या जातील, कारण 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईटच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकं 12 धावा, 12 चेंडू 12 धावा, धावांसाठी केला जाणारा संघर्ष, धडपड आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो लक्ष द्या की इथे 10 मिनिटांमध्ये 2 षटकं आपण पूर्ण केलेली आहात. पुढील 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे, अन्यथा चौथ्या षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी सन्माननीय ज्येष्ठ समालोचक संजयजी म्हात्रे सर, त्याचबरोबर सन्माननीय दीपकजी पाटील सर, पनवेल विभागातील एक गोड आणि एक नामवंत आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. त्याचबरोबर काल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बाबूशाह आणि त्याचबरोबर यश मापगावकर यांचा देखील आवाज आपण ऐकलात. आणि सलग 2 दिवस मी निना तुझे कदम माझा देखील आवाज आपण ऐकताय. त्याच दरम्यान वाईटचा इशारा येतोय, विराज आलाय. पहिला चेंडू काहीसा दिशाहीन, अवांत धाव इथे मिळेल. इथे अवांत धावांती रोख लावणं आवश्यक. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. यावेळी चेंडू चांगला आहे, चेंडूला भिरकावलाय, क्षेत्ररक्षक दूरवर, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, कारण बॅट हातातून स्लिप झाली होती. आपण पाहतोय बॅट हातातून सटकली होती आणि त्या दरम्यान आपण पाहतो इथे 2 धावा पूर्ण केले जात आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर गोलंदाज विराटच्या गोलंदाजीची शैली आहे. नेहमीच त्याची गोलंदाजी पाहताना आपल्याला भारतीय संघातील एक अव्वल दर्जाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग याची आठवण करून देणे त्याची शैली आणि नेहमी त्याची गोलंदाजी प्रभावी आपल्याला पाहायला मिळाली आणि आपल्या संघासाठी नेहमीच उपयुक्त अशी षटकं तो घेऊन येतो. पाहूया या षटकात तो काय करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, शार्प टर्न आपण पाहतोय. या टर्नमुळे कुठेतरी फलंदाज बीट झालाय आणि हे सलामीर फलंदाज नाबाद आहेत. एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल, मात्र चिंतेची बाब की दादरेश जांभूळपाडा संघासाठी धावा येत नाही आहेत. धावसंख्येवरती अंकुश ठेवला अक्षरशः आणि ज्या धावा झाल्यात त्यामध्ये मोठा भरणा हा अवांतर धावांचा आहे. पुढे सहसा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवर देखील एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. चांगली गोलंदाजी, त्याचबरोबर चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. फील्ड पोझिशन देखील चांगल्या पद्धतीने हाताळली जाते. यशांच्या मागे दीपनला पण पाहतोय तर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक आपण क्षेत्ररक्षक पाहिलं तर एक्स्ट्रा गोलला 30 सर्कलच्या आतमध्ये शॉट एक्स्ट्रा गोलला, त्यानंतर आपण शॉट मिडविकेटला क्षेत्ररक्षक पाहतोय. तर 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला कव्हर पॉईंटच्या दिशेला आहे, दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे, एक क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग ऑन लेग, काऊ कॉर्नर, मिडविकेट, स्क्वेअर लेग. आणि आपण पाहतोय फिरकीने आपल्या चकवलंय, फसवलंय आणि यशस्वी स्वरूपात बाद केले फलंदाजाला विराटने. डीजे करण्याप्रमाणे आपण एक सर्व क्षेत्रात पुढे होत हे अक्षरशः संपूर्ण जगान देखील मानलेलं आहे. कारण आपण भारतीय आहोत आणि भारतीय असल्याचा आपल्याला गर्व आहे. आणि प्रत्येक क्षेत्र, मग आपण पाहिलं तर कला असेल, क्रीडा असेल, किंबहुना शैक्षणिक क्षेत्रात देखील आपण पाहिलं तर बरीच प्रगती भारतीयांनी केलेली आहे. उच्च स्थानावरती देखील भारतीय आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडूला भिरकावलाय, चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये, एक धाव मिळेल. एकेरी धावांनी आपण पाहिलं धावसंख्या एकूण झालेली आहे
ती म्हणजे 17 धावा. धावांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागते, झगडावं लागते इथे, कारण फलंदाज आपण पाहिले ना तर चांगल्या लईत नक्कीच आहेत, मात्र कुठे सर्वांचा अभाव म्हणता येईल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने आत्तापर्यंत गोलंदाजी केलेली आहे, ज्या पद्धतीने ते इथे धावा रोखण्याचा प्रयत्न करतात, विकेट प्राप्त करतात, फलंदाजांना इथे धावा जमवू देत नाही आहेत. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय, चांगला चेंडू, टप्पापर्यंत चेंडू सरळ स्ट्रेट पद्धती एखादा आपण पाहतोय, चेंडू गेला यशांच्या वरून आणि त्यामुळे इथे कोणतीही धाव मिळत नाही. अजून एक यशस्वी षटक मिळेल. 3 षटकं पूर्ण झालीत आणि धावफलक धावसंख्या 17 झालेली आपण पाहतोय. पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या, 1 विकेट प्राप्त केली गेली होती. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर राजने षटक हाताळलं, त्यामध्ये त्याने 5च धावा खर्च केल्या, विकेट त्याला प्राप्त करता आली नाही. या षटकात देखील धावा जास्त आल्या नाही, या षटकात देखील 5च धावा आल्यात, 1 विकेट प्राप्त केली की म्हणजे विराजने. बघा 3 षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. चला वेळेत षटक पूर्ण झालेली आपण पाहतोय, त्यामुळे अंतिम षटकासाठी आता गोलंदाजाला नियुक्त केलं जाईल. अंतिम षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येतोय, कारण या 3 षटकामध्ये धावसंख्येवरती अंकुश ठेवले, जी रोख लावले ती हटवण्याचा प्रयत्न केला जाईल. या षटकात जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. आजच्या दिवसातील एक सामना, आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपण पाहिला होता, जिथे 32 धावसंख्या डिफेंड केलेली आहे. त्यामुळे प्रयत्न केला जाईल दादरशी जांभूळपाडा संघाकडून की किमान 35 धावसंख्येपर्यंत, 30पेक्षा जास्त धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल यासाठी. दुसऱ्या बाजूला गोलंदाज मनीष सज्ज झालाय आपलं षटक घेऊन. पहिल्या चेंडूवरती मनीष आक्रमण केलं जातंय, चेंडूला भिरकलं जातंय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी. बघा गोट्या अंपायरची दुसरी आवृत्ती म्हणून ओळखलं जातं आणि अलिबाग टेनिस क्रिकेटमधील नक्कीच एक नामवंत असे पंच म्हणून ज्यांची ओळख आहे असे सन्मान्य प्रकाशजी अष्टमकर आपल्या खास नृत्यशैलीमध्ये हा चेंडू षटकाच्या बाहेर गेल्याचं इथे दर्शवत आहेत. 6 धावांचा इशारा त्यांनी आपल्या नृत्याद्वारे केलेला आहे. इथे मात्र दुसरा चेंडू देखील प्रहार केला गेलाय, चेंडू हवेत आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार. डीजे बघा जयेशने बरेच चेंडू निर्धाव घेऊन काढले, मात्र त्यानंतर इथे तो दाखवून देतोय की आता मात्र मी आक्रमक रूप धारण करणार. प्रत्येक चेंडू ती मोठा सो खेळणार आणि 2 चेंडू 2 षटकार ठोकत धावसंख्येला तो आकार देण्याचं काम करतोय. धावसंख्या झाले 29 धावा. मी आधीच म्हटलं होतं या षटकात धावा जमवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल. या चेंडूला घेऊन काढला, इथे झेल टिपण्याची संधी होती, झेल निसटतोय. काय घडतंय बघा, 2 षटकार लगवल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्याची संधी होती, मात्र क्षेत्ररक्षकाने चंदी दवडलेली आहे, झेल सुटतोय आणि 2 धावा मिळत आहेत. त्यात फलंदाज जयेशला इथे जीवदान लाभतंय आणि आता आपण पाहतोय दादरेश जांभूळपाडा एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या झालेली आहे 31 धावा. अजूनही 3 चेंडू या इनिंगमधील येणं बाकी. इथे चेंडूला भिरकावलाय, चेंडू हवेत आणि चेंडू आपण पाहतोय चेंडू जाईल आमच्या समालोचन कक्षाला, सलामी देणारा येतोय महत्वपूर्ण असा षटकार. असं म्हणावं लागेल, पहिली 3 षटकं ही वादळापुरीची शांतता तर नव्हती ना, कारण पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या विशेष झाली, 17 धावा आल्या. मात्र या षटकात आत्तापर्यंत 4 चेंडू झालेत आणि त्यामुळे 3 षटकांशी तब्बल 20 धावा फटकावल्या गेल्यात. क्रिकेटमध्ये वार पलटवर होतात, क्रिकेटमध्ये भेदकता आपण पहिल्या 3 षटकात पाहिले आणि आता मात्र आक्रमक रूप आपण पाहतोय फलंदाज जयेश. धावसंख्या झालेली एकूण 37 धावा. अजूनही 2 चेंडू येणं बाकी.
फुलटॉस चेंडू होता, या चेंडूला घेऊन कडे जातोय, किती धाव मिळतील, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होणार नाही. इथे एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. डीजे पाहिलं तर जयेश ज्या फलंदाज आहेत आत्तापर्यंत 3 षटकार ठोकलेत. पहिल्या 9 चेंडूमध्ये आपण पाहिलं ना तर 4 चेंडू निर्धाव खेळत त्याने केवळ 7 धाव जमवल्या होत्या. मात्र आता बघा पुढील चेंडूमध्ये त्याने 4 चेंडूमध्ये आपण 5 चेंडूमध्ये त्याने 21 धावा फटकावल्यात. बघा सामन्याला कलाटणी देणारं षटक आपण अनुभवतोय. अंतिम चेंडू फुलटॉस चेंडू, या चेंडू लगालेला स्ट्रोक, चेंडू हवेत आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. काल आमच्या समवेत ज्याने या गाण्यात लिरिक्स देखील गायले असे सन्मान्य बाबूशा देखील उपस्थित होते. आज ते नाही आहेत, मात्र त्यांची आठवण नक्कीच पुन्हा एकदा आम्हाला करून दिलेली आहे. या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे शिवसाई मापगाव विरुद्ध जय हनुमान चोरंडे ब. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करण्यासाठी या. आणि आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागील सामना, म्हणजे आता चालू सामना मित्रांनो, ज्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या 3 षटकामध्ये 17 धावा आणि अंतिम षटकात तब्बल 4 षटकांनिशी 27 धावांची लयलूट केली गेली आणि 44 धावसंख्येमध्ये मजल मारली, ती म्हणजे दादरेश्वर जांभूपाड्या संघाने. आणि विजयासाठी प्रतिस्पर्धी संघ बापदेव भैरव संघासमोर आव्हान ठेवलंय 45 धावांचं. सन्मान्य चंद्रकांत राऊत यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये आपण उपस्थित व्हा. जय हनुमान चोरंडे ब विरुद्ध शिवसाई मापगाव या 2 संघामध्ये नाणेफेक केली जाईल. पाहूया कशा प्रकारे हा सामना आता आपल्याला पाहायला मिळेल. कारण एका बाजूला आपण पाहतोय यजमान संघ मैदान उतरतोय. या स्पर्धेत त्यांचा पहिला सामना असेल. या स्पर्धेसाठी भव्य दिवशी पार्श्विक आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकासाठी पार्श्विक आहे रोख रक्कम 50,000 रुपये आकर्षक चषक. दुसऱ्या क्रमांकासाठी पार्श्विक रोख रक्कम 25,000 रुपये आकर्षक चषक. तिसऱ्या क्रमांकासाठी पार्श्विक रोख रक्कम 12,000 रुपये आकर्षक चषक. धावसंख्या 44 झाले, 45 धावांचं लक्ष आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हॅलो, त्याचबरोबर चौकार किंग, षटकार किंग यासाठी देखील आपण पाहतोय आकर्षक पार्श्विक आहेत. नाणेफेकीचे कौल यजमान संघ म्हणजे शिवसेना मापगाव संघाच्या बाजूने लागला आणि 24 चेंडूमध्ये 45 धावांचं आव्हान पार केलं जाणार की नाही जाणार, कोणता संघ पुढच्या फेरीत प्रवेश करणार हे सर्व जाणून घेऊया. ते म्हणजेच एक नामवंत आणि उत्कृष्ट असे समालोचक पनवेल विभागातील सन्माननीय दीपकजी पाटील सर यांच्याकडून. ओव्हर टू यू सर.
22 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 45 रन्स टू विन. एक मोठा चेस आहे आजच्या दिवसामधील. तर पाहूया कशा पद्धतीने या धावसंख्या पूर्ण केली जाईल. खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 27. अन्यथा पहिल्या 3 गोलंदाजांनी अनुक्रमे 7-5-5 अशा धावा दिल्या होत्या. फारशा धावा नव्हत्या. 3 ओव्हरमध्ये 17 होत्या, परंतु तदनंतर 27 दिल्या त्या शेवटच्या ओव्हरमध्ये मनीष या गोलंदाजानं, आणि त्याचमुळे 44 धावा पूर्ण केल्या. 45 रन्स टू विन. अंकेश आणि राज अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज अक्षय. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र अँगल बनवून टाकला होता. क्रॉस पॅटेड खेळण्यासाठी गेले होते ऑन साईडला. इकडे मात्र बीट केलं. बराच वेळेला राऊंड स्टम्प्सनं हा जो अँगल आहे उजव्या हाताच्या फलंदाजांना जड जात असतो, कारण प्रत्युत्तर नाही आहे अशा पद्धतीनं फटके खेळणं. कारण इकडे पाठीमागे खेळू शकत नाही आहेत. बऱ्याच वेळेला रिव्हर्स स्वीपचं प्रत्युत्तर देता येतं अशा चेंडूंवर. कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जातंय ते 1 या धावेनं. पहिली धाव फलकावर. धावसंख्येचा श्री गणेशा. अक्षय पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटनं. शॉट होता, बॉल आपटला होता थोडासा अर्ध्या पिचवर. पुन्हा एकदा बाहेर वळण घेतोय चेंडू. व्हाईट बॉल. दुसरी व्हाईटच्या स्वरूपामधली ही रन. एक्स्ट्राजमध्ये धाबा देतोय अक्षय. पाठीमागच्या 2 बॉल थोडेसे खराब पडलेत, परंतु अँगल चांगला आहे. वन फॉर द ओ ची वॉन सुद्धा केलंय बॉलर अक्षयला. फुल टॉस आहे. इकडे मात्र प्रॉपर टायमिंग जुळलेला नाहीये आणि शॉर्ट मिड विकेटला झेल तर सोडलाय त्या ठिकाणी. पहा, इथे आणखीन एखादी धाव होऊ शकली असती. तो अगोदर प्रयत्न करायला हवा होता, परंतु सोपा झेल होता. आणि इकडे मात्र कॅच ड्रॉप. सिंगल झाली. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर 3 वर. पॉवर प्लेचं षटक हे सर्कलचं रिस्ट्रिक्शन, त्यामुळे सगळेच सर्कलमध्ये आहेत. त्यामुळे चांगला चान्स होता झेल टिपण्याचा. जीवनदान मात्र मिळाले अंकेशला. आणि बॉल सुद्धा फुल टॉस होता, त्याला टाइम करता आलं नाही अंकेशला. अन्यथा पाठीमागे चौकार तर मिळू शकला असता. चांगला बॉल फुल लेन खोदून काढला होता समोर. अगदी कोणतीही धाव नाहीये. धावण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. रिस्क उचलली जात नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 45 चेस करायचे आहेत तुम्हाला. 11 सव्वा 11:30च्या सरासरीनं मात्र जायचं आहे. 11-12 धावा आल्या पाहिजेत प्रत्येक ओव्हर्समध्ये, तरच कुठेतरी तो चान्स निर्माण होईल. इकडे कट केल्या बॉल. डिक्लेअर झोनमध्ये 1 रन मिळेल. 4थी धाव फलकावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अक्षयची आपल्याला पाहायला मिळाली. जरूर 2 व्हाईट बॉल केले होते त्यानं, परंतु फुटा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाहीये आणि हेच त्याचं यश आहे. आडव्या बॅटनं ऑन साईडला वाडी स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये चेल टिपलाय. बरोबर एक क्षेत्ररक्षक शोधलाय आणि पहिली सफलता मात्र प्राप्त झाली ती अक्षय या गोलंदाजाला. टार्गेट आहे आणि इकडे मात्र बहिरोळे संघानं पहिला फलंदाज गमावलाय. धावसंख्या 4 असताना चांगली गोलंदाजी अक्षयची. त्याला विकेट प्राप्त झाले पाठीमागच्या बॉलवर. राईट आर्म राऊंड स्टम्प्सला.
नेक्स्ट बॉल लॉफ केला, इकडे मात्र संधी मिळवण्याला जरूर आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे, परंतु पुन्हा एकदा झेल सोडण्यात आलाय. 3 खेळाडू तिकडे पोहोचले होते. आणखीन एक जीवनदान धाबा मिळाला, त्या 2 धाबा, आणि 2 धाबांच्या बरोबरीने इकडे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल. आणि धाव फलकावर धाबा लागल्या त्या बहिरोळे संघाच्या 1 बाद 6 धाबा. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हर्समध्ये अजूनही जिंकण्यासाठी 13ची सरासरी हवी आहे. 39 धाबांची गरज. त्यांचे मान्यवर हरेश्वरजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. त्याचप्रमाणे श्रीधरजी रागावकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. दोनही मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि श्रीधरजी साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. तर जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. दुसरं षटक गोलंदाज जयेश. पहिल्या षटकामध्ये फार धावा आलेल्या नाही आहेत, फक्त 6 धावा दिल्यात. त्याचमुळे आता मात्र आस्किंग रन रेट आहे तो मात्र वाढत चाललाय. प्रत्येक ओव्हर्समध्ये 13 धावा करायच्या आहेत बहिरोळे टीमला. आउटसाइड ऑफ स्टंप कदाचित एज लागली होती, इकडे मात्र विकेट किपरच्या हातामधून निसटला. सफलता मिळू शकली असते. डॉट बॉल निर्धाव जोडीची सांगता. चांगलं आव्हान उभं केलंय आणि तोच आव्हान थोडासा दबाव मात्र जाणवतोय बहिरोळे संघावर. कारण जांभूळ पाण्यानं टीम बॅटिंग करत असताना आजच्या दिवसामधील ही सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. हा फुल टॉस आहे, स्क्वायर ऑफ द विकेट, परंतु टायमिंग प्रॉपर झालेलं नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या टीपमध्ये चेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक करूया आपण. फेअर डिलिव्हरी, त्यामुळे फलंदाज बाद असेल. फुलटॉस बॉलवर बऱ्याच वेळेला फलंदाज बाद झाले. टाइम करता आलेलं नाहीये. सकाळपासून हे चित्र पाहायला मिळालंय. ही संधी मात्र असते. एकतर या मैदानावर धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, लेंथ बॉलिंग होते आणि त्याचमुळे समोर खेळता येत नाहीये. परंतु फुलटॉस बॉल कुठेही तुम्ही गॅपमध्ये घेऊ शकता, परंतु ते टाइम साधणं सुद्धा फार आवश्यक असतं आणि ते बऱ्याच जणांना जमलेलं नाहीये. जयेशला मात्र सफलता प्राप्त झाली. नवीन फलंदाज मितेश येतात. 45 करायच्या त्या मॅचमध्ये. आतापर्यंत फक्त 6 धावा धाव फलकावर आहेत. 2 फलंदाज गमावलेत. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, त्याला ऑन ड्राईव्ह केलं होतं. लॉंग ऑन कडे फक्त एकच जाब येताना दिसेल. सिंगलला फारसं काही बिघडणार नाहीये. मोठे स्ट्रोक्स आल्याशिवाय मात्र तुम्हाला रन रेट, आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट कमी करता येणार नाहीये. आणि त्याचमुळे रेग्युलर इंटरव्हल्सलाच तुम्हाला बाउंड्रीज खेळाव्या लागतील, तरच मात्र मॅचमध्ये तुम्ही राहू शकता. इथे सुद्धा बीट झाला होता फलंदाज. 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल रन फक्त येताना दिसतात. मोठे स्ट्रोक्स आलेले नाही आहेत आणि त्याचमुळे आत्तापर्यंत संपूर्ण शुकशुकाट आहे बहिरोळे संघाच्या धावफलकामध्ये चौकार आणि षटकारांचा. इकडे मात्र टॉप एज बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज धावलाय. चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी होत असताना 3रा फलंदाज बाद होईल बहिरोळे संघाचा. धावसंख्या अवघी 8 असताना.
8 धावा झाल्यात 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 37 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 37 रन्स टू विन. आणि आता मात्र टेन्शन वाढत चालले ते बहिरोळे संघाचं. जांभूळपाडा संघ थोडासा हाबी होत असताना मॅचमध्ये मोठे स्ट्रोक्स आल्याशिवाय आता मात्र गत्यंतर नाही आहे. आणि त्याचमुळे आता मात्र काहीतरी करावं लागेल. पाठीमागे काय झाले विसरून आता मात्र नव्यानं खेळ करावा लागेल समीर या फलंदाजांना. जयेश पुन्हा एकदा. जयचा बॉल कट केलाय. पॉइंटला संधी आहे. जयल तर टिपलाय त्या ठिकाणी आणि आल्या पावली माघारी परतावं लागेल. खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर समीर बॅक टू द पवेलियन. षटकामध्ये मात्र प्राप्त केल्यात आणि संपूर्णपणे डॉमिनेट करून टाकले इकडे मात्र बहिरोळे संघाला. बहिरोळे संघासाठी शेवटचं षटक जे होतं तेच महागाचं ठरलं. अन्यथा चांगला प्रवास सुरू होता परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये अनएक्सपेक्टेड 27 धावा गोलंदाजांना खर्च केल्या ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. 4 सिक्स आले होते शेवटच्या ओव्हरमध्ये. इकडे मात्र विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 2 धावा मिळतील. धावांची गरज आहे आता मात्र कशाही स्वरूपामध्ये येऊ द्या. इकडे मात्र प्रॉपर कलेक्ट करता आला नव्हता. 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 10 या आकड्यावर. 45 करायच्यात. 35ची अजूनही गरज आहे. 2 ओव्हर्समध्येच 35 असं म्हणूया आपण. 12 बॉल आणि 35 धावांची गरज. आर्यन इथे मात्र लेंथ बॉल टप्पा पडला. उसळी घेत सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. चांगला टॉस केला होता. खांद्याचा वापर केला होता गोलंदाज आर्यननं आणि अगदी समोरून हा चेंडू उसळवला. 35 करायच्यात अजूनही. 45 टार्गेट आहे. 10 धावा धाव फलकावर आहेत. इकडे मात्र थोडंसं रनअप मध्ये बिघाड. गोलंदाज आर्यन पुन्हा धाबावं लागेल. फुल टॉस आहे. लॉफ्ट केले बॉलला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच नीडेड. गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि तो फटका मात्र मितेशच्या बॅट मधून येत असताना उत्तुंग षटकार. सहा धावांच्या मदतीने टीमची टोटल 16 16 ऑन बोर्ड क्षमता आहे या खेळाडूमध्ये. चांगला कन्वर्ट केला षटकारामध्ये. हा फुल टॉस बॉल होता थोडासा. आणखीन एक फुल टॉस आहे परंतु इकडे थोडासा बिस्क्यूट झालाय. नो बॉलचा इशारा पंचांचा. त्यामुळे झेल घेऊन सुद्धा फायदा होणार नव्हता. 2 धावा आणखीन पूर्ण झाल्यात म्हणजे या चेंडूवर मात्र 3 धावा येताना दिसतील. थोडासा बाउन्स बॅक सुरू आहे आता मात्र मैदानामध्ये. बॅकफुटवर पडला होता संघ बहिरोळे परंतु या पटकन आलेल्या 9 धावा आणि त्या धावेनं आता मात्र थोडासा मॅचमध्ये परतत असताना बहिरोळे संघ आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 19 धावा. आतापर्यंत अजूनही गरज असेल ती 26 धावांची. सामना जिंकण्यासाठी इट्स अ फ्रीड बॉल. फ्रीडचा बॉल इकडे मात्र परंतु फ्रीडचा बॉल असल्यामुळं फलंदाज बाद नसणार आहे. थोडंसं जल्लोषाचं वातावरण तयार झालं होतं तिकडे.
बऱ्याच वेळेला विसरून जातो आपण फ्रीडच्या बॉलवर. हीच तर खऱ्या अर्थानं मजा आहे फ्रीडच्या बॉलची. झेलबाद तर तुम्ही बिलकुल होऊ शकत नाही. आपल्याकडे जास्तीत जास्त पॉप्युलर पद्धत जी आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये, परंतु अजूनही काही पद्धती आहेत ज्याच्यामध्ये फ्रीडच्या बॉलवर तुम्ही बाद होऊ शकता. चेंडू इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तुम्ही थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा आणला त्या बॉलवर तर तुम्ही बाद होऊ शकता फ्रीडच्या बॉलवर. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड असेल, हिटिंग द बॉल टॉईस, 2 वेळा जर बॅटनं चेंडू मारला तरी सुद्धा तुम्हाला बाद देऊ शकतात अंपायर्स. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते, लाईन लेन भरकटले, अचूक टप्पावर गोलंदाजी होताना दिसत नाही आणि त्याचमुळे धावसंख्या वाढत चालली. 21, 21 धावा धावफलकावर आहेत. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 9 बॉल 24, 1-2 मोठे फटके आले या ओव्हरमध्ये, तर शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी तो चान्स राहील, धावसंख्या थोडीशी आटोक्यामध्ये ठेवू शकता येईल. कारण अगोदरच आपण 27 दिल्यात, 24 धावा करायच्यात 9 बॉलमध्ये. चान्स अजूनही आहे बैरोले संघाकडे. परंतु 3 चेंडू फार महत्वाचे असतील गोलंदाज आर्यनचे. आर्यनचा बॉल बॅकफुटवरून पूल केलाय. समोर क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आले होते, बॉल स्टॉप झालाय, परंतु 2 धावा नाही थांबू शकणार. दुहेरी धावांचं योगदान, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. शेवटच्या 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 22 धावांची. 22 रिक्वायर्ड. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका मात्र शोधावा लागेल. मितेश यावेळेस मात्र बॅकफुटून पूल करतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पहिलीदा वेगाने घेतल्या, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल त्या ठिकाणी आणि इकडे थोडेसे थांबले होते क्रीजवर मध्यभागी मनीष थोडेसे, परंतु 2 धावा मिळतील. 2-2 धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरू शकतील, चांगला रोल प्ले करू शकतील. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावा करायच्या. इकडे एखादी बाउंड्री तरी शोधावी लागेल. 7 बॉल 20. पाहूया शेवटच्या बॉलवर काय घडतंय. नाही, इकडे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कोणती धाव नाहीये. शेवटचं षटक 6 बॉल आणि गरज असेल ती 20 धावांची. 20 नीडेड नाव. 27 दिल्या होत्या शेवटच्या गोलंदाजानं. चला, पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. चला, पाण्याची पूर्तता करा. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. सहा चेंडू आणि 20 धावा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातो. आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल तुम्ही डिमांड करा, कारण ऊन जास्त आहे, त्यामुळं पाण्याची मागणी लगेच करा. खेळाडूंना ही नक्की सूचना असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये 4 षटकार आले होते आणि तेच थोडेसे महागडे ठरलेत. तिकडे एखाद दुसरा जर कमी षटकार पाहायला मिळाला असता तर नक्कीच धावसंख्या थोडीशी आटोक्यामध्ये असती. परंतु समोरून जर प्रतिस्पर्धी टीमनं 27 केल्यात तर मग आपण 20 का करू नये, हा सुद्धा विचार करावा लागेल. आता जे झालंय तेच पुन्हा पुन्हा विचार करून जमणार नाही बैरोळे संघाला. कारण बऱ्याच वेळेला कधी कधी एखादं षटक, एखादी चूक तीच पराभवाचं कारण ठरत असते. परंतु अजूनही संधी गेलेली नाही आहे आणि त्याचमुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. 6 बॉलमध्ये 20 अशा कित्येक वेळेला आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये धावा होताना पाहिल्यात. जरूर थोडंसं टार्गेट मोठं आहे, परंतु पाहूया शेवटचं षटक घेऊन गोलंदाज गुड्डूचा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र स्टिकर एंडला लागला होता बॅटच्या. रेफर करण्यात आले, DRS ची मागणी करण्यात आले. इकडे डिसिजन रिव्ह्यू केला जाईल जरूर, परंतु पाठीमागे विकेट किपरनं झेल तर टिपलाय आणि काय एक्झॅक्टली झाले पाहूया. फुल टॉस बॉल होता, परंतु तो वेस्ट राईट आहे की नाही
हे आता मात्र चेक केलं जाईल. सो नो बॉल कॉल आणि त्यामुळे एकच धाब असेल. रन झाली होती अंपायर. हा नो बॉल असेल. सो फ्री हिट बॉल. फक्त नो बॉलची रन असणार आहे. एकदा बेताना दिसेल. 19 अजूनही करायचे आहेत परंतु फ्री हिटचा बॉल आहे. ही संधी मात्र चांगली आहे. मनीषसाठी हा बॉल ऑन ड्राईव्ह केले. लॉंग ऑन कडे चेंडू येत असताना त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळाला अक्षयकडून. इकडे 2 धाबा सहज पूर्ण झाल्यात. मॅचमध्ये राहिलेत अजूनही. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं धाबा घेत राहिले. 2-2 धाबा. एक षटकार आला. थोडंसं लांबलेलं षटक पाहायला मिळालं. त्या ओव्हरमध्ये 17 धाबा येताना दिसल्या. त्यामुळे अजूनही चान्स आहे बहिरोळे संघाकडे. गुड्डू पुन्हा एकदा फुल लेंथ होता. स्ट्रेट टू द शॉर्ट मिड विकेट आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 17 धावांची गरज. आणि 17 धावांची गरज. 17 नीडेड रिमेनिंग 4 असं इक्वेशन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आता मात्र 2 मोठे फटके, 2 षटकार, एखादा चौकार खेळावा लागणार आहे आणि त्याशिवाय मात्र सामना जिंकता येण्यासारखा नाहीये. हा काय एक्झॅक्टली संदेश होता. इकडे मात्र झेलची संधी होती. या अगोदर प्री डिसाइडेड होतं की एक धाव काढून देणार. डोक्यामध्ये बनवलं होतं अगोदरच इकडे सिंगलच घ्यायची आहे आणि तसाच प्रयत्न केला होता. परंतु झेल होऊ शकला असता तर कदाचित ही स्ट्राईक मात्र नसती मिळाली ती फलंदाज मितेशला. परंतु मितेशनं थोड्याशा अशा पल्लवित केल्यात कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. दुहेरी धावा 2-3 वेळा त्यानं घेतल्या आणि आता मात्र हे इक्वेशन 3 बॉल आणि 16 धावा. 16 नीडेड रिमेनिंग 3. हे 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत. गुड्डूला एखादा जरी चेंडू चांगला पडला तरी सुद्धा हा सामना पटकन जांभूळपाडा संघाच्या बाजूने जाईल. आउटसाइड ऑफ स्टंप. फुल लेंथ होता. इकडे मात्र थोडासा चान्स जरूर होता कारण फुल टॉस होता परंतु तो यॉर्क करून घेतला मित्र म्हणेन. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आणि आता मात्र अशक्य प्रयास आव्हान. नेक्स्ट मॅच बी रेडी. घरच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी बापगाव संघ सज्ज असेल. सोरोंडेचा आणखीन एक संघ खेळताना दिसेल. सज्ज राहा. क्रॉस बॅटेड ऑन साइडला वळवलाय. आता मात्र सामन्याचा निकाल काय लागणार हे जवळजवळ स्पष्ट झालंय. मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना दिसेल जांभूळपाडा संघ. कारण मोठी धावसंख्या रचली होती आणि या मैदानावर धावांचा चेस करताना भल्याना घाम फुटतो. दमचाक होते. हे चित्र प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळालंय आणि हा सुद्धा चेंडू निर्धावच गेलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय तो जांभूळपाडा टीमनं. या
स्पर्धेमधला पहिला विजय नोंदवला आहे. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक पैरोळे टीम. प्रयत्न चांगला होता शेवटपर्यंत, परंतु प्रयत्नांना मात्र अपयश आलं. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, या सहभागाबद्दल आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि चला नेक्स्ट मॅच